MBA CET परीक्षा द्यायची असेल तर हे जे कॉलेज आहे ना, हे याला विसरून चालणारच नाही. जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज हे भारतातलं टॉपचं कॉलेज आहे. पण MBA CET एक्झाम जे देणार आहेत त्यांच्यासाठी हे तर बेस्ट कॉलेज आहे त्या एक्झाममधून. ठीक आहे. बाकी अजून बऱ्याच परीक्षा देऊन एक्झाम देऊन तुम्ही इथे जाऊ शकता ऑल इंडिया सीट्समधून. तिथे CMAT ZAT वगैरे घेतली जाते. परंतु MBA CET इज द बेस्ट है ना या कंडिशनमध्ये. आणि इथे मोटिवेशन काय जायचं तर खाली तुम्ही याल ना, इथे तुम्हाला प्लेसमेंट रिपोर्ट दिसेल. ठीक आहे. जी मागची बॅच प्लेस झाली आहे 2022-24, मीडियन सॅलरी बघा किती, 26 लाखाची मीडियन सॅलरी. जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स शिकले असाल, मॅथ्स तुमचं चांगलं आहे तर मीडियनचा अर्थ तुम्हाला कळाला असेल. ॲव्हरेज सॅलरी किती आहे दिसते तुम्हाला इथं, 26 लाख. ठीक आहे. 26.1 आणि 26.4 मीडियन आहे. हायएस्ट जाऊ द्या, हायएस्ट 1-2 जणांना मिळते, पण मीडियन आपल्याला महत्वाची ती जास्तीत जास्त मुलांना भेटते. बॅच साईज बघा किती होती, 159, 160 जवळपास स्टुडंट्स होते. आणि जबरदस्त प्लेसमेंट रिपोर्ट आहे. आणि हे याला CEO फॅक्टरी सुद्धा म्हणतात या कॉलेजला. आता तुम्हाला इथं जर जायचं असेल तर CET एक्झाम तर द्यायचीच आहे, पण याच्या आधी तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की इथं सीट्स किती आहे, बाकी सगळी इन्फॉर्मेशन काय असते. तर त्यासाठी मी तुम्हाला घेऊन चालतो CET सेलच्या वेबसाईटवर, जिथं ओल्ड जे आपलं ॲडमिशन पोर्टल आहे मागच्या वर्षीचं, तिथून तुम्हाला मी नंबर ऑफ सीट्स आधी दाखवतो. आणि अल्टिमेटली CET जी 2025 आहे, ठीक आहे, त्याची जे डेट्स आहेत, ठीक आहे, तारखा आहेत ज्या दिवशी एक्झाम होणार आहे, ते तुम्हाला आता इथे दिसत आहे. 1 एप्रिल, 2 एप्रिल आणि 3 एप्रिल. तर ह्या 3 दिवशी एक्झाम होणार आहे. रजिस्ट्रेशन चांगल्या पद्धतीने झाले असेल म्हणून 3 दिवस एक्झाम ठेवली आहे. 2-2 स्लॉट्स असतील. आता 2 आहे 3 आहे ते त्या दिवशी कळेल, पण 2च असतील, म्हणजे 6 स्लॉट असतील टोटल. तर डेफिनेटली तुम्ही जर रजिस्टर केलं नसेल तर रजिस्टर करून टाका. डेडलाईन जवळपास येतच आहे जानेवारीमध्ये, है ना. हे रजिस्ट्रेशन पोर्टल आहे. हे बाकी इन्फॉर्मेशन तुम्हाला बाकी यूट्यूब चॅनल्सवरती भेटून जाईल. मी मुद्द्यावर येतो की जमनालाल बजाजमध्ये इतकं खास काय, आणि हे जे ॲडमिशन हे ना, जे आपलं पोर्टल आहे त्याचा वापर कसा करावा, जे आपलं कट ऑफ आहे ते समजण्यासाठी, ॲज वेल ॲज सीट मॅट्रिक्स काय ते समजण्यासाठी. तर हे आहे सीट डिस्ट्रीब्युशन, याला म्हणतात सीट मॅट्रिक्स. ठीक आहे. यामध्ये जर तुम्ही खाली जाल किंवा तुम्ही सर्च करून घ्या, इथे तुम्हाला लगेच भेटून जाईल जमनालाल बजाज. टोटल किती सीट्स आहेत, 120. 120 मधून जे 18 सीट्स आहेत, ठीक आहे, टोटल 18 सीट्स आहेत, ते ऑल इंडिया सीट्स म्हणता याला, है ना. ऑल इंडिया सीट्स हे बघा इथं. तर ह्या 18 सीट्स मधून महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे जे विद्यार्थी आहेत, स्टुडंट्स आहेत, ते अप्लाय करू शकता. कुठल्या बेसिसवर, CET, CMAT, ZAT जितक्या पण एक्झाम्स ऍक्सेप्ट करणार असतील, म्हणजे CET सेल ऍक्सेप्ट करणार असेल, त्या सगळ्या एक्झाम्स इथं घेतल्या जातील. ठीक आहे. मग ती कॉमन मेरिट लिस्ट लागते वगैरे, तो प्रोसेस वेगळी. पहिले आता परीक्षेवर लक्ष द्या, थोडंसं प्रिपेअर करा, आणि मग त्याच्यानंतर हा विषय घेता येईल. आणि 12 सीट्स EWSच्या आहेत आणि TFWS च्या 6 सीट्स आहेत. म्हणून टोटल जे कॅपमध्ये सीट्स आहेत ते 120 आहेत. आणि यामध्ये मग जे महाराष्ट्राचे स्टुडंट्स आहेत यांना कॅटेगरीच्या हिशोबाने हे सीट्स भेटतात. ओपन, SC ST VG NT, देन OBC SC BC, या हिशोबाने त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे. आता तुम्हाला कळलं की सीट्स किती कमी, तर कॉम्पिटिशन पण तगडंच असणार आहे. तर मी तुम्हाला याचं जे कट ऑफ आहे ते पण दाखवून देतो, है ना. इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंटमध्ये जायचं आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स दिलेल्या आहे ना, त्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन एका पेजवर दिलेली आहे. सो ती तुम्ही IT बघू शकता. जमनालाल बजाजची नाही, पण बाकी इतर कॉलेजेसची पण दिली, म्हणून सगळेच आहे त्यात. ठीक आहे. थोडं खाली स्क्रोल करा, तुम्हाला जमनालाल बजाज भेटून जाईल. आणि नसेल भेटत, हे बघा इथं सिडनम आहे, है ना, इथं जमनालाल बजाज आहे. तर याचं आपण मेरिट लिस्ट बघू, कॅप राऊंड 3 नंतर काय राहिलं होतं. तर मला सांगा, हे तुम्हाला दिसतंय की नाही. एक मिनटं, मी पण चेक करून घेतो की हे दिसतंय की नाही, है ना. काय थोडंसं टेक्निकल इश्यू असू शकतो, थोडासा स्कोप ठेवायचा, है ना. हे बघा, हे आपलं कट ऑफ. आता मी खालून चालतो, तुम्हाला खालून दाखवतोय कसं बघता ही फाईल, है ना. बरं, आता हे बघा, खालून चाललं तर जो लास्ट व्यक्ती गेलेला आहे ऑल इंडिया सीट्स मधून, सॉरी TFW सीट्स मधून, त्याचा कट ऑफ किती होता, 99.95. हे CET चे मार्क्स आहे. ठीक आहे. 99.95चा कट ऑफ होता. मेरिट नंबर बघा 37, है ना. त्याच्यानंतर 99.95 सोडलं TFWS. आता वरती येऊ आपण, आणि हळूहळू आपण बघणार स्टेट लेवल सीट्स मध्ये ओपनचं किती होतं. ओपन EWS सीट्सचा कट ऑफ आहे बेसिकली हा,
99.74, सगळं 99.567च्या भाषेतच आहे. खतरनाक कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा खतरनाक आहे. तर EWS चा कट ऑफ बघितला तुम्ही 99.74. आता थोडं अजून वरती जाऊया आणि ओपनचा कट ऑफ बघू. ओपन नाही, ऑल इंडिया सीट्स मधून जे लोक गेले त्यांचा कट ऑफ बघू. 99.99. हे 100 जे आहेत हे वेगवेगळे एक्झाम देऊन आलेले. ठीक आहे, 99.99 हाच नॉर्मली कट ऑफ असतो. अजून वरती जाऊया आणि त्यानंतर आपण बघूया बाकीच्यांचा कट ऑफ. इथे ऑर्फन कट ऑफ पण दिलेला असतो, इथे बघू शकता तुम्ही 99.30. ठीक आहे, अजून बाकी कॅटेगरीज जे असतात, PWD झालं है ना, सगळ्यांचे कट ऑफ दिलेले असतात. आता GSTS जनरल ST कॅटेगरी जी आहे आपली, ST कॅटेगरी, त्याची 97.26 कट ऑफ इथं बघू शकता तुम्ही, कॅटेगरी कॅन्डिडेट आणि सीट टाईप कुठली आहे ना. आणि तसंच वरती स्क्रोल केलं तर इथे NT3 PWD मध्ये काय कट ऑफ आहे तुम्ही इथं बघू शकता है ना. SCचा मिनिमम कट ऑफ किती होता, 99.29. असंच वरती वरती गेले OBC PWD चा भेटेल है ना. असंच वरती गेले तर तुम्हाला इथे SCBCचा पण कट ऑफ भेटेल 99.69. तसंच OBCचा पण दिसेल बघा, OBCचा इथं दिसेल, खालून बघायची शेवटची एंट्री 99.81. मग इतकं खतरनाक कॉम्पिटिशन आहे. आणि ओपनचा पण तुम्हाला इथे दिसेल. अजून वरती स्क्रोल करूया आपण, हे बघा ओपनचं इथे दिसतंय 99.94 है ना. म्हणजे चांगलंच कॉम्पिटिशन आहे जर तुम्हाला तिथं जायचं असेल. पण ते कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणं चांगली गोष्ट आहे, कारण की तुम्हाला जो आउटपुट भेटतोय तो खूप चांगला आहे. आणि राहिली कॉलेजची फीस तर ती किती, 6 लाख. अजून काय पाहिजे तुम्हाला है ना. आणि महाराष्ट्राचं टॉपचं कॉलेज आहे, गौरव आहे महाराष्ट्राचा. तर अल्टिमेटली प्रयास करा. आणि रिसेंटली आता ही मराठीमध्ये ही सिरीज स्टार्ट केलेली आणि MBA ची इन्फॉर्मेशन किंवा माहिती तुम्हाला मराठीतच येणार आहे. म्हणून मला कळवा की पुढे काय टॉपिक्स कव्हर करावे मी मराठीत, आणि तुमच्या मराठी बांधवांसोबत, इतर बांधवांसोबत, सगळ्यांसोबतच शेअर करा हा व्हिडिओ. त्यांनाही कळू द्या की कसं बघता हे कट ऑफ वगैरे. आणि लवकरच एक्झाम पण होणार आहे, त्या हिशोबाने तयारी करायला सुरुवात करा. या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.